हे पण मंदिर आहे. आम्हाला आता कळलं. आम्हाला वाटलं की हा इथं शिखर नाही. देवाची जी मूर्ती आहे पूर्ण डॅमेज केलेली आहे. A few minutes later. हे नरसिंह मंदिर आहे. बघू शकता तुम्ही नक्षीकाम. हे नरसिंह मंदिर शंकरतीर्थ नांदेड येथे गंगा गोदावरी नदीवर बसलेले आहे. हे एक ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी याच्यासाठी हेमाडपंथी कलाकृती या मंदिरावर साकारलेले आहेत. संपूर्ण दगडावर छान नक्षीकाम कोरलेले आहेत. ते पण हेमाडपंथी ह्या कलाकृती यावर आहेत. हेमाडपंथी नरसिंह मंदिर शंकरतीर्थ देवगिरीच्या यादव राजवटीत हेमाद्री पंडित नावाचे एक प्रधान होते. त्यांना वास्तुकलेची आवड होती आणि त्यांची आवडीनुसार या मंदिराचे निर्माण करण्यात आलेले आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिराचे निर्माण झालेले आहे. मुखेड तालुक्यातील सर्वात जुने मंदिर म्हणून पण या मंदिराला ओळखले जाते. आवाज इको. हा याच ठिकाणी 2005 साली जेव्हा मंदिराचं काम चालू होतं तेव्हा या ठिकाणी राम मंदिराचे अवशेष सापडलेले आहेत आणि आम्ही हे गाववाल्यांनी सरकारला कळवलेलं आहे आणि यावरती सरकार लागलीच पुढच्या काळामध्ये काम चालू करणार आहे. मी गजानन मोरेश्वर जोशी, नरसिंह मंदिर येथील पुजारी. आपल्याला मूर्तीबद्दल थोडीशी माहिती देतो. ही नरसिंहाची मूर्ती इसवी सन 11-12 शतकातली मूर्ती आहे. हेमाडपंथी मंदिरातली आणि ध्यान करत बसलेली अशी मूर्ती आहे. सौम्य मूर्ती, शांत मूर्ती. उजव्या हातामध्ये चक्र, डाव्या हातामध्ये शंख, त्याच्यानंतर गदा आणि पद्म हे 4 आयुध देवानं धारण केलेले आहेत. तत्पश्चात त्यानंतर विशेष म्हणजे या मूर्तीचं आकर्षण, या मूर्तीवरती 10 अवतार दाखवलेले आहेत जे आतापर्यंत नरसिंहाच्या कोणत्याही मूर्तीवर नाहीत. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, राम, परशुराम, बौद्ध, कल्की, कृष्ण हे आणि पुढचा होणारा कल्की अवतार. अशा प्रकारे या मूर्तीवरती 10 अवताराचं वर्णन केले आहे. अशी ही मूर्ती आहे. आणि पायापाशी भक्त प्रल्हाद आहे, नरसिंहाचा सेवेकरी. ज्या भक्तासाठी देवाला अवतार घ्यावा लागला तो इथं प्रल्हाद आहे. असे एकंदरीत या मूर्तीचं वर्णन. वास्तुकलेचे जिवंत उदाहरण म्हणजे शंकरतीर्थ येथे हे मंदिर आहे. मंदिराच्या शिल्पकलामध्ये पौराणिक प्रगतीचे दर्शन घडून येते. तसेच नरसिंहाचे वेगवेगळे रूप या स्तंभावर पण घडून आलेले आहेत. होऊ शकता नंदीचा चेहरा तोडलेला आहे पूर्ण. सध्या मंदिराच्या बाहेर आपण मला दाखवायचे मंदिर. आता हे देव तोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता देवाची जी मूर्ती आहे पूर्ण डॅमेज केलेली आहे. नंदी महाराज. तर हे आहे आपला महादेव मंदिर. या दरवाजाचे काम नंतर केलेलं आहे कारण की इथं विटा दिसत आहेत आपल्याला. बघूत आज जाऊन.
तुम्हाला इथून मी एंट्री दिसायली एक इथून. गोदावरी नदीवर शंकरतीर्थ देवापूर बंधारा हा पण आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम पावणारी गोदावरी नदी शंकरतीर्थ हे नाभिस्थान म्हणून पण ओळखले जाते. तिची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला BTS मध्ये बिहाइंड द सीन मध्ये पूर्ण मी तुम्हाला देईल. आता हे एक दरवाजा आहे इथून नदी काढून इकडून आलं की आधी महादेव मंदिर आहे, नंतर तिथं नरसिंह. तसेच गोदावरी नदीच्या मधोमध नरोबा मंदिर आहे, ते डॅमच्या पाण्यामध्ये गेलेले आहे. तर शंकरतीर्थ या गावाचे नाव शंकरतीर्थ असे का? कारण या गोदावरी नदीच्या पात्रात उजवा मुखाचे शंख सापडतात. ते शंख आणि गोदावरी नदीचं पाणी हे तीर्थ स्वरूपात आहे, त्यामुळे शंकरतीर्थ या गावाचे नाव पडलेले. असे मानले जाते की या मंदिराचे निर्माण 11वी शताब्दीमध्ये झालेले आहे. हा, इथं शिखर नाहीये. इथं शिखर राहायला पाहिजे होतं, पण नाहीये. मंदिर खूप मधात आहे गावात, त्याच्यामुळे जास्त जणांना माहिती नाही. आता तुम्हाला दाखवली या देवळातली आणि त्या बाजूच्या देवळातली, या साईडच्या दोन्ही मधातल्या मूर्त्या फोडलेल्या. आपली परंपरा, आपला इतिहास तसेच वास्तुकलेची भावना या मंदिरातून आपल्याला कळते. हे पण मंदिर आहे. आम्हाला आता कळलं, आम्हाला वाटलं की घर आहे.